मस्साजोगचे माजी सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी सध्या बीडमध्ये विशेष न्यायालयासमोर सुरू आहे। या आजच्या सुनावणीत नेमकं काय झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्यासोबतच आजच्या सुनावणीमध्ये वाल्मिकच्या वकिलांनी असा काय डाव टाकला याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आणि ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी न्यायालयासमोर हजर झाले। त्यांनी बाजू मांडली तर आरोपीकडनं ॲडव्होकेट विकास खाडे आणि राहुल मुंडे या दोघांनी बाजू मांडली। आता या सगळ्या प्रकरणामधले वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते समोर येत आहेत। विशेषतः संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जो मुद्देमाल वकिलांकडे सादर करायचा होता, आरोपीच्या वकिलांना द्यायचा होता, ज्याची अनेक दिवसापासून मागणी होत होती, तो आज सुपूर्द करण्यात आला। सुरुवातीच्या वेळी आरोपीचे वकील नेमकं काय म्हणाले तर त्यांच्या म्हणण्यानुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या दुसऱ्या सुनावणीच्या वेळेस विकास खाडे जे आरोपीचे वकील आहेत आणि राहुल मुंडेंकडून याच्यामधले जे पुरावे होते ते न्यायालयामध्ये मागण्यात आले, ते आम्हाला मिळावेत अशी सुद्धा विनंती करण्यात आली। त्याचसोबतच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आरोपींनी कधी केले याचा पेन ड्राईव्ह सुद्धा न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला होता। तो पेन ड्राईव्ह सुद्धा आम्हाला मिळावा अशी आरोपीच्या वकिलांची मागणी होती। त्यासोबतच आरोपीच्या वकिलांनी 2 अर्ज न्यायालयामध्ये दिले होते। एक होता डिस्चार्ज ॲप्लिकेशन आणि दुसरा होता बेल ॲप्लिकेशन। हे दोन्ही अर्ज जे आहेत ते आरोपी वाल्मिक कराड याच्या संदर्भामध्ये देण्यात आले होते। या 2 अर्जांपैकी एक असलेला बेल ॲप्लिकेशन म्हणजे जामिनाचा अर्ज वाल्मिक कराडच्या वकिलांनी मागे घेतला आणि त्यांनी डिस्चार्जमध्ये आज अर्ज दाखल केलेला आहे। आणि खरं तर इथेच सगळ्यात मोठा मुद्दा हा मानायला हवा की वाल्मिक कराडने या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही, त्यामुळे माझं नाव वगळण्यात यावं असा जो अर्ज आहे तो वकिलांकरवी दिलेला होता। आणि एक मोठी गोष्ट ही मानली जाते, कारण यानंतर आता याच्यावरती सुनावणी होणार आहे। पुढच्या वेळी यावरती सरकारी वकील सुद्धा बाजू मांडतील आणि वाल्मिकचे वकील सुद्धा बाजू मांडतील। खरं तर वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच ही सगळी घटना घडली असं सांगितलं जातं। वाल्मिक कराड या सगळ्याचा मास्टरमाइंड आहे असं पुन्हा पुन्हा CID कडनं आरोपपत्रामध्ये सांगण्यात आलं। आरोपपत्रामध्ये प्रूव्ह करण्याचा प्रयत्न सुद्धा झालाय आणि त्या अर्थाचे काही पुरावे सुद्धा CID कडे मिळालेले आहेत। विशेषतः विष्णू चाटेला जे फोन झाले, सुदर्शन घोलेंनी जे फोन केले, या फोनपैकी काही फोन हे थेट वाल्मिक कराड सोबत झाले होते आणि त्यामुळे वाल्मिक कराडचा या प्रकरणाशी संबंध आहे असं CID कडनं वारंवार मांडण्यात आलं। मात्र असं असताना आता आरोपीच्या वकिलांकडून अर्थात वाल्मिक कराडच्या बाजूने आता त्याचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही आणि त्यामुळे मला इथे या प्रकरणातून वगळण्यात यावं किंवा निर्दोष मुक्तता व्हावी अशा पद्धतीचा अर्ज जो आहे तो केलेला आहे। कायदेशीरदृष्ट्या या अर्जाचं काय महत्त्व आहे तर असा जर अर्ज केला तर पुढे बाजू मांडत असताना आम्ही अशा पद्धतीचा अर्ज केला होता किंवा आम्ही आधीच आमचं हे म्हणणं होतं असा कुठेतरी त्यांना त्याचा संदर्भ घेता येईल आणि पुन्हा पुन्हा तो संदर्भ मांडता येईल वाल्मिकच्या बाबतीत, यासाठी हा प्रयत्न झालेला आहे। दुसरं म्हणजे इतर जे आरोपी आहेत, मग ते विष्णू चाटे असतील, सुदर्शन घोले असतील आणि बाकीची सगळी जी काही गँग आहे तर हेच या प्रकरणामध्ये थेट इन्व्हॉल्व्ह होते आणि यांना शिक्षा व्हावी किंवा यांच्यावरती तो सगळा जो प्रकार आहे तो त्यांच्यावरती थोपवावा आणि वाल्मिक यातनं सही सलामत बाहेर पडावा असा काही प्रयत्न होतोय का, हा सगळा सुद्धा मुद्दा आहे। आणि उज्ज्वल निकम जे सरकारी वकील आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार त्याच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे मला माहिती आहे, मात्र मी ते तुम्हाला सांगणार नाही, पत्रकारांना सांगणार नाही असं ते म्हणाले। त्यामुळे एक प्रकारे कायदेशीर डावपेचा मधला वाल्मिकनी एक जे अस्त्र आहे ते आज टाकण्याचा प्रयत्न केला। अर्थात आता त्याचं नेमकं काय होतं पुढच्या सुनावणीमध्ये बघावं लागेल। या व्यतिरिक्त काय झालं तर वाल्मिक या काळामध्ये जेव्हा फरार होता तेव्हा CID कडनं एक अर्ज त्याच्या प्रॉपर्टी सीलबाबत सुद्धा देण्यात आलेला होता, तर त्याच्या कॉपी मिळाव्यात अशी विनंती सुद्धा आरोपीच्या वकिलांनी केलेली आहे। कारण वाल्मिकच्या संपत्ती जप्त करण्यात यावी, त्याची जी काही चल अचल मालमत्ता आहे, जी काही स्थावर जंगम प्रॉपर्टी आहे ज्याबद्दल अनेकदा बोललं गेलं, विशेषतः प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि कुठलाही मोठा रिसोर्स नसताना त्यांनी ही बेकायदेशीर प्रॉपर्टी जमवली असा आरोप त्याच्यावरती होत होता। त्यामुळे ती सुद्धा आता जप्त होणार का, कारण त्याच्यावरती सुद्धा आता पुढच्या काळामध्ये वकिलांचा युक्तिवाद होणार आहे आणि तशीची विनंती CIDने न्यायालयाकडे केलेली आहे, तर त्याच्यावरचा निर्णय येणं सुद्धा बाकी आहे। याशिवाय काय झालं की पुराव्यामध्ये जो एक पेन ड्राईव्ह सादर केलेला होता तर त्या पेन ड्राईव्हमध्ये काय आहे तर आरोपींनी संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ स्वतःच क्लिक केलेले आहेत, मात्र ते जे व्हिडिओ आहेत ते आता पोलिसांकडनं व्यवस्थित सील करण्यात आलेले आहेत आणि त्याचं टेक्निकल जे सगळं व्हेरिफिकेशन आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सरकारी वकिलांचं असं म्हणणं होतं की भले हे जे व्हिडिओ आहेत हे आम्ही एव्हिडन्स म्हणून मांडणार आहोत आणि हे आरोपीच्या वकिलांना जरी दिले तरी ते बाहेर कुठेही व्हायरल होऊ नये, कारण ते जनमानसात गेले तर थोडीशी अडचणीची परिस्थिती
निर्माण होऊ शकते, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ते बाहेर जाऊ देऊ नका, सोशल मीडियावरती जाऊ देऊ नका, अशी खबरदारी सुद्धा न्यायालयाने घ्यावी अशी विनंती त्यावेळी करण्यात आलेली आहे। आणि या जे वाल्मिकचं डिस्चार्ज ॲप्लिकेशन आहे तर त्याला मात्र आता सरकारी वकील यांच्याकडून विरोध करण्यात आला, तो दोषीच आहे असं सांगण्यात आलं। खरं तर वाल्मिकने निर्दोष मुक्तता करावी अशी मागणी केलेली होती आणि 24 तारखेला त्याच्यावरती CID आणि त्यांच्यामार्फत अर्थात सरकारी वकील जे आहेत ते त्यांचं म्हणणं मांडणार आहेत। मात्र आज तरी प्रथमदर्शनी त्यांनी जेव्हा तो अर्ज दिला तेव्हा त्याला कडकडून विरोध करण्यात आला। या व्यतिरिक्त आज काय घडलं तर मारहाणीचा व्हिडिओ जो आरोपींचा आहे तर तो कुठेही बाहेर जाऊ देऊ नये त्याचे सुद्धा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आज खरं तर 3 गोष्टी या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत। जो एक वाल्मिकच्या वकिलांनी डावपेच केला तो म्हणजे वाल्मिकला कुठेतरी या सगळ्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करावी असा अर्ज केलेला आहे। दुसरं म्हणजे व्हिडिओ त्यांनी मागितलेले आहेत मारहाणीचे, मात्र ते कुठेही व्हायरल होऊ देऊ नये अशी कोर्टाकडून आता कोर्टाला विनंती करण्यात आलेली आहे। त्यामुळे ते व्हिडिओ जे आहेत ते त्यांना कोर्टाच्या समोरच आता बघावे लागणार आहेत। आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची मुद्दा म्हणजे वाल्मिकची जी काही संपत्ती आहे तर ती सील करण्याची परवानगी सुद्धा मागण्यात आलेली आहे। त्यामुळे आता नेमकं काय होतं, वाल्मिक एकीकडे निर्दोष असल्याचं सांगतोय आणि दुसरीकडे त्याची संपत्ती सील करण्यापर्यंत CID पोचलेली आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पुढच्या 24 तारखेला सुनावणी आहे आणि काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास या बातमीत इतकंच। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।